कुठल्या तरी एका यूट्यूबरचा मी एक ब्लॉग बघितला असंच असं म्हणजे दिसला काय तर असं मग मला खूप हसू आलं. आता मी नाव सांगत नाही, बायांना वाटतंय लगेच ट्रोल करते आम्हाला का नाही, आणि लगेच बाया 12 भानगडी करते नाही बाई लगेच. म्हणून कुणाचं नाव न घेतलेलं बरं. तर त्या बाईचा ब्लॉग बनवला, सारखं तिचं असं म्हणजे हे असतं काहीतरी, तिला नाही का डॉक्टरांकडे जाऊन आली मग डिप्रेशन आहे म्हणून सांगितले मग डॉक्टरांनी, असं तसं डिप्रेशन असतं. आणि काय म्हणतो ती बाई, सकाळचा आज बघितला व्हिडिओ, स्वप्नात मग घुबडं दिसली म्हणून तिला घुबडं. तर तिला सांगते घुबडं काय अपशकुन नसते, ती घुबड लक्ष्मीचं हे असते, म्हणजे नाही का लक्ष्मी भेटते, उलट लय पैसा मिळतो घुबड दिसल्यावर, शुभ असतं शुभ. घुबड अशुभ नसतं, जे वटवागुळ्या वगैरे असतात का ते अशुभ असतात. आणि मला लय हसू आलं मग तिचं बघून. आणि तिला डिप्रेशन कशामुळे आलंय माहिती आहे का, तिची बहीण होती त्यावेळेस तिचं चॅनल खूप चालायचं, आता तिच्या चॅनलला व्ह्यूज नाहीत. मग काय लोकांना असं नाही का खूप प्रयत्न करतो आपण, मग काही सक्सेस येत नाही. अनसक्सेसफुल आल्यावरच डिप्रेशन येतं ना, कुठल्या पण गोष्टीचं नका आपल्याला त्यात सक्सेस नाही मिळालं की. एवढं चांगलं सगळं आहे, नवऱ्याला नोकरी, लेकरं चांगली येते, काय बाई ह्या बाईला पडले आजारी पररोज, तर एवढं द्यावं ना सोडून, मग टाइमपास म्हणून करायचं, आलं नाही आलं काय त्याला एवढं. कुणाला ओळखू आलं नाव, कोणाबद्दल बोलते मी कमेंट करा. मी काही शिव्या नाही दिल्या, चांगलं सांगितलं. माझा तर तिला सल्ला आहे बाय, आपली नाही का निवांत राहायचं, करायचं, जेव्हा टाकू वाटेल तेव्हा टाकायचं व्हिडिओ. शेवटी आरोग्य चांगलं महत्वाचं आहे ना. अजून त्या मुलीला पण सांभाळायचं आहे बारक्या, मग बहिणीच्या